वेलकम टू शीतल्स कॉर्नर। मार्गशीर्ष चौथा गुरुवार स्पेशल थाळी। तर थाळी बनवण्यासाठी कसे नियोजन करायचे व कोणता पदार्थ आधी करायचा व त्याच्यासाठी कोणकोणती तयारी करायची यासहित हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर पाहूया। प्रथम आपण रसमलाईसाठी दूध फोडून घेणार आहोत। त्याच्यासाठी 1 लिटर दुधामध्ये साधारणपणे 2-3 चमचे व्हिनेगर टाकून हे दूध फोडून घ्यायचे आहे, म्हणजे नासवून घ्यायचे आहे। आता हे दूध नासलेले आहे, तर आता हे लगेच आपण एका सुती कापडावर छानपैकी त्याच्या खाली चाळण ठेवून गाळून घेणार आहोत। तर हे गॅस बंद करून आपण एक सुती कापड घेऊन हे दूध फुटलेले दूध गाळून घेणार आहोत। फ्रेंड्स, हे प्रथम चमच्याच्या सहाय्याने यातील पाणी काढून टाकायचे आहे। यामध्ये आपण व्हिनेगर टाकलेले आहे, त्यामुळे हे बॅटर आंबट झालेले असणार आहे। त्यामुळे प्रथम ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। अगदी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे व परत 2-3 वेळा पिळूनही घ्यायचे आहे। असे केल्यामुळे पनीर आंबट होत नाही व छान टेस्ट येते याची। हे पनीर तयार करून साइडला ठेवायचे आहे। आता आपण पुरीसाठी कणिक मळून घेणार आहोत। ही कणिक अगदी घट्ट मळून घ्यायची आहे। यासाठी आपल्याला जितक्या पुऱ्या करायच्या आहेत तितक्या आपण करू शकतो। इथे मी 4 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैदा मिक्स केलेला नाही किंवा कोणतेही रवा वगैरे मिक्स केलेला नाही। फक्त गव्हाच्या पिठाच्या जर आपण पुऱ्या केल्या तर अगदी सॉफ्ट व लगेच फुगणाऱ्या अशा होतात। तर प्रथम ही गव्हाचे पीठ छान चाळून घेतलेले आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे व यामध्ये 1 चमचा साखर टाकणार आहे व कच्चं तेल 1 चमचा टाकायचं आहे व छानपैकी मळून घ्यायचं आहे। या पुरीच्या पिठामध्ये आवर्जून साखर टाकावी। असे केल्यामुळे पुरी जास्त तेल बाहेर सोडत नाही, अगदी तेलकट अशा पुऱ्या होत नाहीत। त्यामुळे नक्की अशा पद्धतीने करून पहा। कुर्मा करण्यासाठी 1 कांदा 1 टोमॅटो उकडत ठेवायचे आहे। कुर्म्यासाठी भाज्या 1 टोमॅटो 2 बटाटे 1 वाटी हिरवा वाटाणा 1 वाटी फ्लॉवर 1 छोटी वाटी बीन्स आणि 1 सिमला मिरची। या भाज्या स्वच्छ धुवून एका पातेल्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। यामध्ये गाजरही वापरू शकता, पण मी इथे गाजर वापरणार नाही। तर या सगळ्या भाज्या छानपैकी उकडून घ्यायच्या आहे। कांदा व टोमॅटो छानपैकी उकडून घेतलेला आहे। टोमॅटोचे कव्हर काढून हे चिरून मिक्सरमधून छान याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। थाळी बनवण्याआधी प्रथम आपण मसाले मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, कारण लाईट कधीही जाऊ शकते। त्यामुळे प्रथम मी या भांड्यामध्ये आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे। तर त्याच भांड्यामध्ये आता कांदा टोमॅटो बारीक करून घेणार आहे। याची छानपैकी प्युरी करून झालेली आहे, ती आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे व त्यानंतर आपण एक 10-15 काजू घेणार आहोत। काजू ही छान तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत। हे काजू अशा प्रकारे जर आपण कुर्मामध्ये वापरले तर याची खूप छान टेस्ट येते। याचे बॅटर कुर्म्याचे खूप छान होते। हेही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। आता ही एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। लगेचच आता कुर्म्यासाठी आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे। अगदी 2 चमचे शेंगदाण्याचे कूट लागणार आहे। त्यामुळे हे शेंगदाणे छानपैकी भाजून याचे कूट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण जिरा राईस करणार आहोत। राईस हा आपल्या नेहमीच्या पद्धतीने शिजवून घेतलेला आहे व 2 चमचे कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून तडतडून देणार आहे व त्याच्यातच
1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे व ही छानपैकी कच्चा वास जाईपर्यंत परतून घेणार आहे व शिजवून घेतलेला इंद्रायणी राईस यामध्ये टाकून मस्तपैकी हलवून घेणार आहे। असे केल्यामुळे याची टेस्टही खूप छान येते आणि थाळीचीही लज्जत वाढवण्यास मदत होते। छानपैकी हा फ्राय राईस तयार झालेला आहे। यावर कोथिंबीरची छानपैकी गार्निशिंग करून साईडला ठेवायचं आहे। आता आपण कुर्म्याची तयारी करणार आहोत। 2 पळी तेल व 1 चमचा तूप 2 तुकडे दालचिनीचे छोटे यामध्ये टाकलेले आहेत व आता यामध्ये जिरे मोहरी टाकून हे तेल छान तडतडू द्यायचे आहेत। यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्यानंतर तो छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन लालसर होण्यासाठी थोडंसं यामध्ये मीठ टाकावे म्हणजे पटकन शिजला जातो। कांदा आपला छान लालसर होत आहे त्यामध्ये 1.5 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे व त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे। आता आलं लसूण छानपैकी परतून घेतलेला आहे व आता आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी यामध्ये यावेळी टाकून घ्यायचं आहे व तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। पहा किती छान दिसत आहे। अशा पद्धतीने जर कुर्मा केला तर खूप छान टेस्ट येते। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल। अगदी आचार्यासारखे हे टेस्ट होते, अगदी त्याच्याही पेक्षा छान होते। आता कांदा टोमॅटो टाकून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे। जर किचन किंग मसाला जर घरात नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालू शकतो। कुर्म्याची सेपरेट रेसिपी ही आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे। 2 चमचे चटणी टाकायची आहे। आपल्याला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। यामध्ये आता आपण करून घेतलेली काजूची पावडर तीही टाकायची आहे। अतिशय छान वास येत आहे। खमंग असे बॅटर तयार होत आहे। आता आपण शिजवून घेतलेल्या भाज्या यावेळेला टाकायच्या आहेत व त्याही मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये हलवून घ्यायच्या आहेत। भाज्या शिजवून जे पाणी शिल्लक राहते, जे भाज्यांचा जो स्टॉक आहे तोच यामध्ये वापरायचा आहे, तरच आपला कुर्मा आणखीन जास्त टेस्टी होतो। त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो। त्यामुळे भाज्या शिजवून जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे तेच वापरायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व हलवून छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे। आता यामध्ये यावेळेला भाजून शेंगदाण्याचे कूट केलेले 2 चमचे यामध्ये टाकायचं आहे। असे केल्यामुळे आपले बॅटर खूप छान तयार होते, टेस्टही छान येते व मिळून येण्यास मदत होते। हा आपला टेस्टी कुर्मा तयार झालेला आहे। तोही छान शिजू द्यायचा आहे व साईडला ठेवायचा आहे। आता आपण रसमलाई करून घेणार आहोत। जो आपण गोळा तयार केलेला होता मगाशी तो आता छानपैकी जसा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे व त्याचे रसमलाईसाठीच्या गोळ्या असेल त्या आकारामध्ये गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। रसमलाई गोळ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण एका कढईमध्ये 1.5 ग्लास इतके पाणी टाकणार आहोत। हे रसमलाईचे गोळे आता आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत। या पाण्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे व चांगली टेस्ट येण्यासाठी वेलची पावडर टाकायची आहे व ही छानपैकी उकळून घ्यायची आहे। हीची एकतारी पाक वगैरे काही करायचं नाही। छानपैकी साखर विरघळली की आपण बनवलेले बॉल्स यामध्ये टाकायचे आहेत। या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे व साखर ही वितळलेली आहे। आता आपण बनवून घेतलेले गोळे यामध्ये अशा पद्धतीने टाकायचे आहेत। तर हे आपले गोळे यामध्ये टाकून झालेले आहेत। आता हे छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत। यावर झाकण झाकून आपण हे गोळे छानपैकी शिजवून घेणार आहोत। आता मधून हे चेक करायचे आहे की आपले हे गोळे छानपैकी शिजतात का ते। अशा पद्धतीने हे गोळे
मंद आचेवर शिजून घ्यायचे आहे. याला थोडासा वेळ लागतो. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे उकळून घ्यायचे आहे. एकीकडे रसमलाईची तयारी सुरू आहे, तोपर्यंत आपण मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये कढीपत्ता, कांदा, मिरची व जिरे मोहरी टाकून मस्तपैकी त्याची फ्राय करणार आहोत. मीठही यामध्ये टाकायचं आहे. आता हा कांदा छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे. 2 बटाटे छानपैकी उकडून घ्यायचे आहेत. यामध्ये हळद टाकून बटाटे उकडून घेतलेले चिरून यामध्ये टाकायचे आहे. व लास्टला हे बटाटे छान फ्राय झाल्यानंतर यावर कोथिंबीर टाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. बटाट्याची भाजी तर आपली रेडी आहे. तर आता रसमलाई शिजल्या कशी ते पाहूया. पहा, त्याचा आकार किती मोठा झालेला आहे. अशा पद्धतीने रसमलाईचे गोळे तयार झालेले आहे. रसमलाई थोडीशी पिळून काढून घ्यायची आहे. रसमलाईचे गोळे हे काढून घेतलेले आहेत. रसमलाई बनवण्यासाठी इथे 1.5 कप दूध घ्यायचं आहे व यामध्ये आपण 4 चमचे साखर घालणार आहोत. दुधामध्ये 4 चमचे साखर घातलेली आहे. अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी गोड किंवा जास्त गोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला कोणता कलर टाकायचा आहे तो आपण यामध्ये टाकू शकतो. अगदी केशरी किंवा येलो कलर वापरू शकतो. या ठिकाणी मी केशरी कलर वापरणार आहे कारण माझ्याजवळ येलो कलर अवेलेबल नाही. त्याचबरोबर आपण केशरही यामध्ये टाकणार आहोत. केशर टाकल्यामुळे टेस्टही खूप छान येते व कलरही खूप सुंदर येतो. त्यामुळे केशर असेल तर अवश्य यामध्ये टाकावे. जर आपल्याला वेलचीची टेस्ट आवडत असेल तर यामध्ये आपण वेलची पूडही टाकू शकतो. मीही या ठिकाणी वेलची पूड टाकलेली आहे. तीही छानपैकी हलवून या दुधाला प्रथम चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर या ठिकाणी या दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे. तर लगेचच गॅस बारीक करायचा आहे व शिजून घ्यायचं आहे. आता हे दूध बासुंदीसारखे छानपैकी आटवून घ्यायचे आहे. यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूटही टाकायचे आहे. जे आपल्याला आवडेल ते ड्रायफ्रूट यामध्ये टाकायचे आहे. काजू, बदाम, पिस्ता यामध्ये टाकायचं आहे. परत तेही छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर शिजवून घेतल्यानंतर मध्ये मध्ये हलवायचं आहे व तसं केल्यामुळे आपल्याला लक्षात येते की त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. अशा पद्धतीने जर आपण रसमलाई केली तर अजिबातच चुकणार नाही. परफेक्ट मेजरमेंट आहे आणि पद्धती आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. या ठिकाणी थोडासा कलर टाकणार आहोत. जास्त कलर छान वाटतो दिसायला. जर तुम्हाला कलर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल. तर अशा प्रकारे ही रसमलाईची मलाई आपली करून झालेली आहे. आता ही रसमलाई थोडीशी शिजवून घेतल्यानंतर साईडला ठेवायची आहे व आपण तयार केलेले रसगुल्ले किंवा ते रसमलाईचे बॉल त्यामध्ये ही रसमलाईची मलाई टाकून घ्यायची आहे. वाव, किती छान दिसत आहे. अगदी परफेक्ट रेसिपी तयार झालेली आहे. नक्की घरी करून पहा. या पद्धतीने जर तुम्ही रसमलाई केली तर अजिबात चुकणार नाही आणि पटकन होईल. आपण बनवून घेणार आहोत पुरी. पुरी बनवण्यासाठी आपल्याला जसे हवे तसे लाटून घ्यायचे आहे. प्रथम मी पूर्ण चपाती लाटून घेणार आहे व छोट्या वाटीच्या साहाय्याने पुऱ्या करून घेणार आहे. असे केल्यामुळे आपल्या झटपट पुऱ्या तयार होतात व एकसारख्या दिसतातही. अशा प्रकारे या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही. अगदी योग्य प्रकारे चपाती लाटायची आहे. पहा, तेल छानपैकी कडलेले आहे. आता ह्या तेलात पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला जशा हव्या तशा कलरच्या पुऱ्या काढायच्या आहेत. अशा
मस्त फुगलेल्या पुऱ्या रेडी आहेत. तर अशा प्रकारे बाकीच्याही पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक हॉटेलमध्ये हा पदार्थ थाळीमध्ये असतो, तो म्हणजे चाट. प्रत्येकाला हा पदार्थ खूपच आवडतो. तर अगदी इन्स्टंट पद्धतीने चाट करायला सांगणार आहे. हे अगदी रेडीमेड इन्स्टंट चटणी मिळतात. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला पटकन वापरण्यासाठी उपलब्ध होते. तिखट पाणी हे तयार करून घेतलेले आहे व आता ही चटणी ही अशीच ठेवणार आहे. जर आपल्याला थोडीशी पातळ हवी असेल तर करू शकता, पण मी पातळ करणार नाही. पुऱ्या या क्रश करून घ्यायच्या आहेत. बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर तीही घ्यायची आहे. ते आपल्याला हवे तेवढा कांदा टाकून व कोथिंबीर टाकून तिखट पाणी व त्याचबरोबर 1-2 चमचे दही व चटणी टाकून शेव टाकून छान सर्व करायची आहे. आता ही आपली गुरुवार स्पेशल थाळी तयार झालेली आहे. प्रथम रसमलाई ही आपण वाढणार आहोत. पहा किती छान दिसत आहे ना. त्याहीपेक्षा फ्रेंड्स टेस्टला खूप छान झालेली. हा कुर्मा वाव, छान कलर आलेला आहे व त्याचबरोबर टेस्टही खूप छान आलेली आहे. आता ही थाळी आपली रेडी झालेली आहे. फ्रेंड्स, कशी वाटली ही तुम्हाला गुरुवार स्पेशल थाळी? नक्की कमेंट करून सांगा. कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही ही रेसिपी कशी झालेली आहे. आणि ही घरी पण करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही पद्धत योग्य आहे का. या नियोजनानुसार जर तुम्ही थाळी करायला घेतली तर अगदी 1 ते 1.5 तासामध्ये सहज तयार होते. फ्रेंड्स, कशी वाटली ही तुम्हाला थाळी? नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.